बघा, आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती या ठिकाणी नव्हती, परंतु आमच्या नेत्या वर्षाताई गायकवाड यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बोलावणं जरी नसेल तरी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे। परंतु मी त्यांना सांगितलं की ताई, मी दाबडी या ठिकाणी असल्यामुळे जाऊ शकत नाही। तेव्हा वर्षाताईंनी मला असं वाटतं ज्योतिताई ज्या आमच्या माननीय आमदार आहेत त्या ठिकाणी गेल्या। परंतु हा एक प्रकारे म्हणजे आयोगाचा प्रश्न आहे म्हणून मी आपल्याशी बोलते की आयोगाचा जो कारभार आहे अत्यंत गलत कारभार आहे। 4 महिन्यापासून यवतमाळ येथील एक महिला सातत्याने माझ्यासमोर सुद्धा तिने फोन केले, मेसेज केले, परंतु साधा मेसेजचा उत्तरसुद्धा येत नाही, फोनसुद्धा उचलल्या जात नाही। अशा पद्धतीने जर आयोग काम करत असेल, बघा, कोणी बोलावणं न बोलावणं हा वेगळा मुद्दा आहे, परंतु महिला म्हणून आम्ही त्या ठिकाणी आहो, आमचं मत आम्ही स्पष्टपणे मांडतो आहो। कारण वैष्णवीचा जो प्रकार घडलेला आहे, वैष्णवीसोबत महाराष्ट्र महिला काँग्रेस पाठीशी उभे आहे, त्या परिवाराच्या पाठीशी उभे आहे। आणि परंतु महिला आयोगाचा जो मुद्दा आहे, महिला आयोगाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु त्यांचा जो कारभार आहे, आरेराईपणा आहे आणि ज्या पद्धतीने त्या वागत आहेत त्या पद्धतीला आमचा सक्त विरोध आहे। काँग्रेसच्या संगीता तिवारी त्या ठिकाणी गेल्या होत्या, मात्र त्यांना सुद्धा आतमध्ये प्रवेश दिला नाही, त्यांना बाहेर पाठवलं। एक अवमान महिला काँग्रेसचा। माझं त्यांच्याशी अजूनपर्यंत संपर्क झाला नाही, बोलणं झालं नाही, त्यामुळे मी त्या विषयावर बोलू शकत नाही। परंतु असं जर झालं असेल तर निश्चितच हे योग्य नाही, कारण महिला म्हणून आणि काँग्रेसची महिला म्हणून तिला त्या ठिकाणी येऊ द्यायला पाहिजे होतं। उपसभापती नीलम गोरेंनी आज महिला आयोगाच्या संदर्भात एक बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये जे माजी आयोगाच्या ज्या सदस्य महिला आहेत त्यांना बोलवलं नाही, जे कॅबिनेट मंत्री राहिलेले महिला व बालकन्या यशोमतीताई ठाकूर त्यांना बोलवलं, म्हणजे विदर्भातून एकही महिलांना आमंत्रित केलं नाही त्या बैठकीत नीलम गोरे। तेच आम्हाला आश्चर्य वाटतं, कारण माझ्याशी संपर्क झाला नाही, परंतु मी आज त्यांच्याशी बोलणार आहे की ही जी बैठक होती तर असं कदाचित होऊ शकतं की त्या 2 पक्षांनीच बैठक बोलावलेली असेल, परंतु काँग्रेस म्हणून मी माझी भूमिका मांडली पाहिजे। काँग्रेस म्हणून माझी भूमिका होती की वैष्णवीच्या याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना, त्यानंतर आम्ही आयुक्ताला सुद्धा पत्र लिहिलं होतं, परंतु आयोगाला आम्ही लिहिलं नाही। याचं कारण आयोगामध्ये ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांनी मीडियाचा म्हणजे त्याग केला तो योग्यच वाटला नाही, कारण राग रुसवा हा कोणावर केला पाहिजे हे त्यांना कळलं नाही, म्हणून आयोगाच्या पदासाठी रुपाली चाकणकर ह्या पात्रच नाही, हे आमचं सुद्धा काँग्रेसकडून मत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।